Hello student, once again welcome you all by Shumit coaching class, myself Samadhan Patil. So today we are going to discuss about the one more concept in this unit, gravitation. Okay, so this is the lecture for class 10. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल, कारण त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज बघायला मिळतील आणि तुम्हाला जर आवडलं असेल लेक्चर सो प्रेस द लाईक बटन आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा सो दॅट also they can take the benefit of this online session. Okay, so let us start the today's concept. Now according to the Newton's law, we know that every object attract every other object on the earth. बघा पृथ्वीवर जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत ऑर इन द युनिवर्स, ओके, तुम्ही पृथ्वीचा विचार करा किंवा पूर्ण युनिवर्सचा विचार करा, प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे ना तो दुसऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. ओके, मग काही त्यांच्या रोटेशनमुळे ते एकमेकांवर आदळत नाही, तो पार्ट वेगळा आहे, दॅट वी विल डिस्कस लेटर. ओके, ते पण आपण आज डिस्कस करणार आहे. पण न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार काय, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. दुसऱ्या ऑब्जेक्टला लेट अस सी अबाउट द अर्थ ओनली. ओके, आपण पृथ्वीच्या बद्दल विचार करू फक्त. सो वी विल डिस्कस अबाउट द युनिवर्स आफ्टर दॅट. पृथ्वीवर बघा कुठलीही वस्तू घ्या आपण किंवा दोन मित्र एकमेकांजवळ बसलेलो आहेत. ओके, तर व्हॉट विल बी द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अस. ओके, आपण ते मागच्या लेक्चर मध्ये केव्हा तरी एक एक्झाम्पल बघितलं बघा, महेंद्र आणि त्याचा मित्र. ओके, व्हॉट विल बी द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम, वी हॅव सीन दॅट, आपण ते बघितलं. तर आता बघा फॉर एक्झाम्पल द क्वेश्चन इज व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा पृथ्वी काय करते, पृथ्वी आता ऍपलचं एक्झाम्पल जर घेतलं आपण, अर्थ अट्रॅक्ट द ऍपल. ओके, म्हणजे जर झाडावरून बघा एखादी ऍपल पडलं खाली, सॉरी झाडावरून एखादी ऍपल सुटलं तर ते कुठे पडतं, पृथ्वीकडे. का पडतं ते, कारण पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याला काय करतं, अट्रॅक्ट करतं. आता जर आपण दोन बघा, सो इफ वी हॅव द अर्थ, ओके, सो दॅट ऍपल इट फॉल्स डाऊन व्हर्टिकली. ओके, वाय, बिकॉज अर्थ, what earth attract the apple. Okay, so earth attract the apple by its gravitational force. आता पृथ्वी जर ऍपलला अट्रॅक्ट करते तर सेम, आता इथे न्यूटन म्हणतोय की प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे तो एव्हरी अदर ऑब्जेक्ट, मग युनिवर्स मधला, मग हे ऍपल हे पृथ्वीला अट्रॅक्ट करतं का, इज दॅट ऍपल अट्रॅक्ट द अर्थ, आणि जर असं असेल तर मग ती पृथ्वी त्या ऍपलवर का पडत नाही. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन इन दिस युनिट. ओके, so here, so the earth attract the apple, okay, towards itself. Okay, but is it possible, okay, that earth attracted by the apple. Okay, मग आपल्याला इथे हे पृथ्वी ऍपलला अट्रॅक्ट करते तसं ऍपल पण पृथ्वीला अट्रॅक्ट करतो का, द ऍपल ऑल्सो अट्रॅक्ट द अर्थ इट्स टुवर्ड्स इटसेल्फ विथ द सेम फोर्स. सेम, येस, द ऍपल ऑल्सो अट्रॅक्ट द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ विथ द सेम फोर्स. सेम फोर्सने ऍपल पण त्या पृथ्वीला काय करतं, अट्रॅक्ट करतं. ओके, सो इफ वी हॅव द ऍपल, also it attract the earth towards itself. Okay, but we can't see it. Why then does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple. ओके, मग असं का होतं की ऍपल जे आहे पृथ्वीकडे येतं पण पृथ्वी ऍपलकडे जात नाही. वाय दिस हॅपन, दिस हॅपन्स बिकॉज द मास ऑफ दॅट टू ऑब्जेक्ट्स, हे त्यांच्या दोघां is a huge difference between the masses of these two objects. Okay, दोघांच्या masses मध्ये काय, there is a huge difference. The earth attract the apple that fall a tree to the ground and the apple mass is very small compared to the earth. Okay, at the same time the apple also attract the earth with the same force, but the earth's mass is very immensely greater than the apple's mass, so the earth falls on the apple of a very billionth of a millimeter, or even very less. ओके, तर आपल्याला ते दिसत नाही का, वाय, बिकॉज द
mass of the apple is very small as compared to earth. पृथ्वीच्या मास पेक्षा ॲपलचं मास खूप लहान आहे. And that's why what, that's why we can't see that the apple also attract the earth of billionth of a millimeter. ओके, खूप स्मॉल प्रमाणात ते फोर्स आपल्याला दिसतं ड्यू टू द मास ऑफ द ऍपल ऍज कम्पेअर टू द अर्थ. येते लक्षात? म्हणजे पृथ्वीवरचे कुठलेही दोन ऑब्जेक्ट असले तर असं आपण म्हणू शकत नाही की ते एकमेकांना अट्रॅक्ट कर. येस, दे आर अट्रॅक्टिंग इच अदर बाय द न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ, की नाहीतर तो लॉज इट 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 डझंट वर्क. ओके, तर ते दोघं एकमेकांना काय करतात, दे अल्सो अट्रॅक्ट इच अदर. ओके, बट because of the mass of the earth, apples fall down vertically. Okay, with the same force of attraction apple also attract the earth towards itself. apple पण त्या earthला त्याच्याकडे खेचतं, पण ते खूप कमी प्रमाणात आपल्याला लक्षात येतं. ओके, so this is the reason of that. Okay, so apple also attract the earth. So it means what, every two object, any two object on the earth attract each other with the same force of attraction. Got it? Okay, let us discuss about the moon and earth. पृथ्वी आणि चंद्राबद्दलचा विचार करणार आहेत आपण इथे. बघा, तुमच्या एक लक्षात आलं असेल, आता ऍपल तर खाली पडलं, बरोबर आहे ना. तर आता मून जो आहे, ऑब्विसली त्याचं मास जे आहे ऍज कम्पेअर टू पृथ्वी, इट इज व्हेरी लेस. ओके, द मास ऑफ द मून इज लेस दॅन द मास ऑफ द अर्थ, माहिती आहे आपल्याला. ओके, मग असं का होत नाही, व्हाय दिस इज नॉट हॅपन, द मून also down vertically on the earth, fall down vertically on the earth, तो पृथ्वीवर का पडत नाही, why this happen? Okay, so the gravitational force due to the earth also act on the moon, because of which it revolves around the earth. गॉट इट? कारण काय, तो थोड्या डिस्टन्सवर आहे आणि बाय द सेंट्रिपिटल फोर्स, आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन बघितली आपण. तर जर फोर्स अट्रॅक्ट केला, आपण फोर्स लावतोय त्या स्टोनला, सो इफ वी revolve that stone, okay, so then that stone is moving in a circular motion. Circular motion म्हणजे काय? So if the object moving in a circular orbit with the constant speed, it is called as what, circular motion. मग सेम मूनच्या बाबतीत होते. Why? What it happens actually, the moon also got attracted by the earth, but moon is revolving, orbiting around the earth, तो पृथ्वीभोवती फिरतोय, and due to that motion, okay, due to that motion it is not fall down on the earth. That, okay, तर the gravitation force due to the earth also act on the artificial satellite orbiting the earth. आपल्याला माहिती आहे ऍक्च्युली तोच कन्सेप्ट घेऊन आपण स्पेसमध्ये किंवा पृथ्वीच्या कक्षेमध्ये सॅटेलाइट पाठवतो. गॉट इट? ओके, तर आता तो सॅटेलाइट जो आहे, सेम फोर्स जे कोणावर मूनवर ऍक्ट होतं, सेम force of attraction also act on the artificial satellite orbiting the earth. ओके, जो पृथ्वीभोवती कक्षेमध्ये भ्रमण करतोय, ओके, त्या आर्टिफिशियल सॅटेलाइट वर सुद्धा अर्थ काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करते. ओके, सो द अर्थ अट्रॅक्ट द मून अँड सॅटेलाइट. सी द क्वेश्चन, द अर्थ अट्रॅक्ट द मून अँड सॅटेलाइट टुवर्ड्स इटसेल्फ. ओके, दोघांना ती अट्रॅक्ट करते. ओके, बट अनलाइक द फॉलिंग ऍपल, म्हणजे अनलाइक द फॉलिंग ऍपल, व्हाय दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. Okay, so why they do not fall on the earth? This is the very interesting question, and that's the reason मी सांगितलं, due to the motion. Okay, due to the motion, they are actually orbiting around the earth. Okay, so that's why they do not fall on the earth. Okay, तर याच्यामुळेच ते पडत नाही. So what is the question? So both are attracted by the earth. Okay, so earth attract moon and satellite towards itself, but unlike the falling apple, why they do not fall on the earth? Why this artificial satellite and moon? So if why this artificial satellite and moon do not fall on the earth?
ओके, ते पृथ्वीवर का पडत नाही? आता तुम्ही बरेच बघितलं असेल, काही एखाद्या वेळेला एखाद्या आर्टिफिशियल सॅटेलाइटचा जर कार्यकाळ संपला, म्हणजे इफ इट इज नॉट इन यूज, मग काय करतात सायंटिस्ट किंवा ती जी ऑर्गनायझेशन असते, नासा असेल, इस्रो असेल, किंवा अदर कंट्रीजच्या ज्या स्पेस ऑर्गनायझेशन्स असतील, ते काय करतात, त्यांचा जो सॅटेलाइट आहे, इफ इट इज नॉट वर्किंग, इफ इट इज नॉट इन यूज, मग त्याला काय करतात, डिस्टर्ब करतात. म्हणजे मोशन मधनं काय करतात, ते स्टॉप करतात. आणि एकदाची त्याची मोशन स्टॉप झाली, ही जस्ट गॉट अट्रॅक्टेड बाय व्हॉट, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि मग तो कुठेतरी आपण म्हणतो, मागे बघा चायनाचं एक स्पेस स्टेशन होतं, ते जवळपास त्याचं काम संपलेलं होतं, म्हणून त्यांनी कुठेतरी समुद्रामध्ये पाडलं बघा ते मागे. तर अशा प्रकारे काय, जर त्याचं वर्क संपलं तर त्याला मोशन मधून डिस्टर्ब करायचं. सो वन्स इफ ही स्टॉप the orbiting around the earth, so then it automatically attracted by the earth gravitational force and it falls on the earth. Okay, कुठेतरी ते समुद्रामध्ये पडलं होतं. So in this way we can hmm, in this way this procedure works. Okay, मग असं का होत नाही की तो ऍपल सारखं ते अर्थ वर पडत नाही, मून आणि सॅटेलाइट, आर्टिफिशियल of the gravitational force. This is because of the velocity of the moon and the satellite along their orbits. If this velocity was not there, they would have fallen on the earth. See, that is the reason. So this might be for scientific reason why they are not falling on the earth, because of their velocity along their orbits. ओके, त्यांच्या ऑर्बिट मध्ये जी ते फिरतायत, ज्या व्हेलॉसिटीने फिरतायत, बिकॉज ऑफ दॅट व्हेलॉसिटी दे विल नेव्हर फॉल ऑन द अर्थ. वन्स if their velocity is zero, if their orbit is they are not orbiting around the earth, they will automatically fall on the earth. Got it? Okay, ते ऑटोमॅटिकली कुठे पडतील, पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कडे अट्रॅक्ट होऊन पृथ्वीवर ते पडतील. येते लक्षात? ओके. Earth gravitational acceleration, this is very important. Earth gravitational acceleration. Okay, आता बघा, प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे, ओके, सो एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ, okay, if any two object on the earth attract each other, okay, so the earth exert gravitational force of force on the object near it. ओके, जो काही त्याच्या कक्षेमध्ये येतो बघा, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये, तर पृथ्वी काय करते, त्या ऑब्जेक्टला काय करते, अट्रॅक्ट करते बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, पण न्यूटन लॉ काय म्हणतो, अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स एक्सेलरेशन. बरोबर ना, एफ इज इक्वल टू एम ए, second law of motion. So according to the Newton's second law of motion, a force acting on a body result in its acceleration. Got it? म्हणजे फोर्स जे आहे acting on a body result in its acceleration. Okay, so therefore what, therefore thus the gravitational on the earth on a body result in its acceleration. मग त्याच्यामुळे काय होतं, ग्रॅव्हिटेशनल मुळे काय होतं, त्याच्यावर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतं, that will result in what, acceleration. Okay, so thus the gravitational force due to the earth on a body result in its acceleration. This is called as the acceleration due to gravity. आपल्याला माहिती आहे acceleration, if there is a velocity there is acceleration. Acceleration means what, change in velocity with respect to time, and that velocity change due to the gravitational force. कुठल्या तरी फोर्स मुळे काय होते, ती velocity चेंज होते, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे काय होते ते, there is also a gravitation, change in gravitation. Okay, so this gravitational force due to the earth on a body result in its acceleration, and this is called as a acceleration due to gravity. Okay, याला काय म्हणतो आपण, acceleration due to gravity. This is denoted by g. Okay, so it is denoted by g, small g. This is the notation of gravitational. तर एक लक्षात येत असेल, this is a vector quantity. Gravity acceleration is a vector quantity. Vector quantity म्हणजे काय, so vector quantity means, so a quantity which has both a magnitude and direction.
ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं त्याला आपण व्हेक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी, याला मॅग्निट्यूड काही व्हॅल्यू पण आहे आणि त्याला डायरेक्शन पण आहे. बरोबर आहे, डायरेक्शन खूप महत्वाची. आणि दुसरी आहे स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे जिला फक्त काय असते, मास मॅग्निट्यूड असतं. फॉर एक्झाम्पल मास. मास इज स्केलर क्वांटिटी. का? कारण तिला फक्त मॅग्नेट आहे, तिची व्हॅल्यू, तिला डायरेक्शन नाहीये. ओके. किंवा लेंथ, इट हॅज ओनली मॅग्नेट्यूड. ओके. किंवा टेम्परेचर, इट हॅज ओनली मॅग्नेट्यूड, इट हॅज नो डायरेक्शन. अशा त्या काय झाल्या तुमच्या स्केलर क्वांटिटीज. व्हेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल देता येतील तुम्हाला. एक्सेलरेशन आहे, व्हेलॉसिटी आहे. ओके, अशा प्रकारच्या तुमच्या त्या स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटी. सो दिस G is a vector quantity. Okay, means gravity acceleration is what? Acceleration is vector quantity. Why? Because it has both magnitude and direction. Okay, so as the gravitational force on any object due to the earth is directed toward the center of the earth. Obviously बघा, if the moon or artificial satellite is revolving around the earth, okay, आणि मग काय होतं, पृथ्वी पण त्याच्यावर काय करते, earth also exert the gravitational force, so it attracts the body, okay, or object, okay, जे काही असेल, towards the center of the earth. कुठे सेंटर कडे ते अट्रॅक्ट करते. आपण बघितलं बघा, दॅट ऍपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके, तर सेंटर कडनं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते काय होईल, त्याच्याकडे पृथ्वीच्या सेंटरकडे ती बॉडी काय होईल, अट्रॅक्ट होईल. सो दॅर फॉर वॉट, ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, द डायरेक्शन ऑफ acceleration is always directed towards the earth, towards the center of the earth. मग याची डायरेक्शन कुठे असेल, where actually the direction of the acceleration due to gravity, it is always directed towards the earth, center of the earth. का? कारण की त्याची जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कुठून येत आहे, द बॉडी किंवा ऑब्जेक्ट जो आहे अर्थवरचा, इट ऑलवेज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणून ॲक्सेलरेशनची डायरेक्शन पण कुठे असेल तुमची, सेंटरकडे. द डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. गॉट इट? सो दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. ओके, हे खूप महत्वाचं आहे. सो मग बघा, इथे ऍक्च्युली महत्वाचा कन्सेप्ट काय, ज्या वेळेला आपण एखादी बॉडी पृथ्वीकडे पडते, सो दॅट G इज पॉझिटिव्ह, द व्हॅल्यू ऑफ G इज पॉझिटिव्ह, म्हणजे आपण प्लस घेतो. आणि जर एखादं ऑब्जेक्ट पृथ्वीच्या अपोजिट डायरेक्शनने जाते, बघा काय होतं, एखादी स्टोन घ्या तुम्ही आणि तो वरती आकाशात फेका, काय होईल, त्याला पण पृथ्वी अट्रॅक्ट करते ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर पण ऍक्ट होतोय. पण आपण लावलेला फोर्स काय करतोय, त्याला अपोज करतोय. आपण जो फोर्स लावला त्याला वरती फेकण्यासाठी, आपण जोरात वरती फेकलं, आपला लावलेला फोर्स कुठपर्यंत राहील, जोपर्यंत पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन त्याला अट्रॅक्ट करतंय. ओके, एका सर्टन लेवलला आपण लावलेला फोर्स झिरो होऊन जाईल. बरोबर आहे, एका सर्टन हाईट पर्यंत तो जाईल, कारण त्या हाईटला काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खूप जोरात खाली ओढेल आणि तिथे आपलं फोर्स झिरो होईल, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी झिरो होईल आणि तो कुठे होईल, खाली पडायला स्टार्ट होईल. येते लक्षात? सो दिस इज ड्यू टू वॉट, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन, सॉरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि मग तो खाली ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याची व्हॅल्यू काय असते, प्लस असते. आणि ज्या वेळेला तो वरती जात असतो बघा, इफ इट व्हर्टिकली गोज व्हर्टिकली, ओके, म्हणजे अपोजिट डायरेक्शनने जर जात असतो, अपवर्ड डायरेक्शनने, तर त्यावेळेला G ची व्हॅल्यू काय घेतो, मायनस घेतो आपण. दॅट विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर्स. ओके, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण ते बघणार आहेत. So therefore this is the earth gravitational. आता व्हॅल्यू काय असेल, what will be the value of earth gravitational acceleration? Okay, so value of G on the surface of the earth, आपण earthच्या surface वर what will we will discuss here. So one more concept, one more question before that, what would happen if there were no gravity? जर ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल, समजा पृथ्वीवर ग्रॅव्हिटीज नाहीये किंवा अर्थ युनिव्हर्स मध्ये देअर इज नो ग्रॅव्हिटी, जर ग्रॅव्हिटी नसली तर काय होईल, ते जे ऍटमॉस्फिअर आहे बघा पृथ्वीच्या बाहेरचं, आपले बरेच लेअर आहेत ऍटमॉस्फिअरचे, खूप मोठं ह्यूज ऍटमॉस्फिअरचा लेअर आहे आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती. तो कशामुळे, बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड.
ओके. जर ग्रॅव्हिटेशनल नसेल तर तो डिस्टर्ब होईल तो, आणि जर तो लेअर डिस्टर्ब झाला तर पृथ्वीच अस्तित्वात राहणार नाही. बरोबर आहे. आपण जे पृथ्वीवर चालतो, वी कॅनॉट वॉक इझिली ऑन द अर्थ. बरोबर आहे. आता बघा, इव्हन तुम्ही मूनचं ग्रॅव्हिटेशन पृथ्वीपेक्षा खूप कमी आहे. बरोबर आहे. तिथे आपण उड्या मारत चालतो. जर तिथे ग्रॅव्हिटेशनलच नसलं, आता स्पेसमध्ये ग्रॅव्हिटेशन नाहीये, तर ऑब्जेक्ट नुसते असे फिरत असतात. देर इज नो ग्रॅव्हिटेशन. ओके. आपल्याला स्पेसमध्ये चालता येत नाही. आपण फक्त असे एखाद्या कागदासारखे उडत असतो. गॉट इट. ओके. सेम जर ग्रॅव्हिटेशनल नसेल तर आपण पृथ्वीवर जगू शकत नाही. एव्हरीथिंग विल गोज डिस्टर्ब. ओके. पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्ड डिस्टर्ब होईल, पृथ्वीचं वातावरण डिस्टर्ब होईल, आणि पृथ्वी डिस्ट्रॉय होईल. ओके. सो अर्थ ग्रॅव्हिटेशनल force is not only holding the solid things but also the huge layer of the atmosphere bounded to the earth. If there was no gravity, the whole layer of the atmosphere would have lost in the space. Soil, ocean, etc. would be no longer bounded to the earth and life will be unstable. Got it? काहीच शिल्लक राहणार नाही आणि पृथ्वी नष्ट होऊन जाईल. सो दिस इज वाय द ग्रॅव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. इवन इफ बघा, स्पेसमध्ये जर ग्रॅव्हिटी नसली तर काय होईल? आता मून जो आहे तो कोणामुळे फिरतोय पृथ्वीभोवती? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ग्रॅव्हिटेशनल आता पृथ्वी सूर्याभोवती कशामुळे फिरते? ग्रॅव्हिटेशनमुळे, ग्रॅव्हिटीमुळे. आणि जर ग्रॅव्हिटी नसेल तर सगळे प्लॅनेट, सगळे स्टार एकमेकांवर काय होऊन जातील? आदळतील. ओके. आणि सगळं युनिव्हर्स नष्ट होऊन जाईल. येते लक्षात? दिस इज the importance of gravity. So this is importance of gravity. Gravity is very important because there the life would be unstable. There is no life without gravity on the earth. Okay. Even if there is no universe, okay, exist if there is no gravity. Got it? Happen if the value of g was twice as large? जर काय होईल if the value of g was twice as large? g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी व्हॅल्यू आहे, जर डबल झाली तर काय होईल? ओके. सो लेट अस सी दॅट what would happen if the value of g was twice as large. तर मग काय होईल बघा, the gravitational force between any two bodies are measured by g and it is doubled, also the gravity will become double. जर जी डबल झालं तर ऑब्विसली काय होईल? ग्रॅव्हिटी विल बिकम डबल ऑल्सो ऑब्विसली. ओके. कारण काय, फोर्स बिटवीन एनी टू बॉडीज, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे कुठल्याही दोन बॉडीज मधलं, ते कशावर डिपेंड आहे? जी वर डिपेंड आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर डिपेंड आहे. आणि तेच जर डबल झालं तर काय होईल? ग्रॅव्हिटी विल बिकम ऑल्सो डबल. गॉट इट? ओके. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेसवर ग्रॅव्हिटेशनल जी म्हणजे काय लक्षात घ्या, इट इज ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. जी मीन्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. मग आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके. त्याच्या आधी बघूया, लेट एम बी द मास ऑफ द ऑब्जेक्ट सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. कारण की बघा, प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे, प्रत्येक जी बॉडी, इवन इन्क्लुडिंग अस, वी आर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. जर पृथ्वीच्या सरफेसवर आहे तर आपण बघा, कुठलाही सॉलिड स्पियर सारखा मटेरियल ऑब्जेक्ट घेतला तर त्याचं सेंटर ऑफ मास कुठे असतं? त्याच्या सेंटरला. बरोबर आहे ना? सेंटर ऑफ मास इज ॲट द सेंटर ऑफ दॅट बॉडी. मग त्या सेंटर मधलं बॉडीचं आणि आपल्यामधलं डिस्टन्स काय असेल? पृथ्वी आणि आपल्यामधलं डिस्टन्स काय असेल? जेवढं डिस्टन्स आपल्यामध्ये आणि म्हणजे सॉरी पृथ्वीच्या सरफेसमध्ये आणि सेंटरमध्ये आहे, म्हणजेच काय? पृथ्वीची रेडियस. येतंय लक्षात? सो लेट एम बी द मास ऑफ द ऑब्जेक्ट सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. मग आपल्याला माहिती आहे, बाय लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन व्हॉट वी have F is equal to gmm upon r square, where m is a mass of the earth आणि हे स्मॉल m, कॅपिटल M म्हणजे मास ऑफ द अर्थ आणि स्मॉल m म्हणजे काय? m be the mass of the object situated at a distance r from the center of the earth. आता इथे r जे आहे बघा, r is nothing but what? Distance between that object and earth center. Okay.
ऑब्जेक्ट कुठे आहे? पृथ्वीच्या सरफेसवर आहे. म्हणजे ऑब्विसली त्यांच्यामधलं डिस्टन्स केवढं असेल? जेवढी पृथ्वीची रेडियस असेल. सो बट F इज इक्वल टू mg. वी नो दॅट विथ द हेल्प ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, अँड मग ही F ची व्हॅल्यू इथे रिप्लेस करू आपण. सो देअरफॉर फ्रॉम 1 and 2 what I get? mg is equal to gmm upon r square. कॅपिटल आर ला आपण काय घेतोय? सेंटर ऑफ द अर्थ. ओके, सो जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. बट जी आर इज इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ, कॅपिटल आर. म्हणून बघा इथे ऍक्च्युअली काय होतंय? सो हिअर दॅट आर एम गेट कॅन्सल ऑन बोथ साइड. सो दिस इज m get cancel on both sides, so we'll get g is equal to gm upon r square. But what is this r? This r is nothing but capital R, radius of the earth. Okay, and therefore g is equal to gm upon r square. Substitute the value of g ची व्हॅल्यू टाकली बघा. आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.67 into 10 raised to minus 11. m means mass of the earth. आपल्याला माहिती आहे 6 into 10 raised to 24 आणि रेडियस पण माहिती आहे 6 into 4 into 10 raised to 6.4 into 10 raised to 6 ब्रॅकेट स्क्वेअर. हे जर कॅल्क्युलेट केलं बघा आपण, व्हॉट आय गेट? g is equal to 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळते? व्हॅल्यू ऑफ g ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, आता ही व्हॅल्यू जी आहे ही कॉन्स्टंट आहे का प्रत्येक पॉइंटला सरफेसच्या, पृथ्वीच्या सरफेसवर? दॅट इज अनदर स्टोरी. ओके, दॅट इज द पार्ट ऑफ अनदर स्टोरी. वी विल डिस्कस अबाउट दॅट. तर इट इज नो. व्हाय? बिकॉज द शेप ऑफ द अर्थ इज नॉट ऍक्च्युअली द स्पेरिकल, इट इज इलिप्टिकल. ओके, तो दोघा ऍक्सिसला असा थोडा चपटा झालेला आहे, त्याच्यामुळे तो पण व्हॅल्यू ऑफ जी इज व्हॅरी ॲट सम पॉइंट. ओके, पॉइंट टू पॉइंट ऑन द, पण ॲव्हरेज व्हॅल्यू आपण हीच घेतो 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नोट इट. ओके, आता इथे तुमच्या लक्षात येत असेल, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर आपण जी कशावरनं फाइंड केलं? जीचा फॉर्म्युला बघा काय आहे. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ जी. दिस इज जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे तुमचा जो जी आहे टोटली कशावर डिपेंड आहे? पृथ्वीच्या मास आणि रेडियसवर. ओके, तो जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टचा कुठलाच पार्ट इथे येत नाही, त्याचा मास येत नाहीये, डिस्टन्स तर आर आहे. ओके, त्याच्यामुळे कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या पृथ्वीवरचा, त्याच्यामधलं आणि त्याचं जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असेल, that is always 9.77 meter per second square. Got it? So therefore the gravitational acceleration is always depend on the mass and radius of the earth. So therefore this value is always same. This acceleration depends on only the mass m and the radius r of the earth, and so the acceleration due to gravity at the given point on the earth is the same for all objects. It does not depend on the properties of the object. मग त्याचं मास किती असू द्या, त्याचं डायमीटर किती असू द्या, तो कितीही मोठा असू द्या, कितीही लहान असू द्या, सेम gravitational acceleration is there on that object. Okay, and it is 9.77 meter per second square. Got it? Okay, so I think you just got. याच्यावर येऊ शकतो क्वेश्चन. Value of g on the surface of the, what will be the value of g on the surface of the, this is very simple. Use only the Newton's gravitational law. Okay, so that is the important part. Is what would be the value of g on the surface of the earth if its mass was twice as large its radius, half of what if it is now. Okay, gravitational acceleration म्हणजे g जो आहे सरफेस ऑफ द अर्थ, तर त्याची व्हॅल्यू काय असेल जर आपण मास हे ट्वाइस केलं पृथ्वीचं आणि रेडियस हाफ केली. ओके, बघा ही अर्थ तुमची, समजा हिचं मास कॅपिटल एम आहे. सपोज द मास ऑफ दिस अर्थ इज कॅपिटल एम. ओके, हिचं मास काय आहे तुमचं एम, आणि रेडियस काय आहे तुमची कॅपिटल आर. ओके, सो आणि आपण काय केलं ऍक्च्युली मास ट्वाइस केलं. ओके, मास इफ ट्वाइस एम, याची मास काय तुमचं ट्वाइस एम, आणि याची रेडियस काय मिळाली तुम्हाला, सपोज हाफ केली रेडियस म्हणजे r/2.
तर g what will be the g? Okay, so this is the important question. Okay, so let us see that. समजा आपण काय केलं, so let m be the g1 be the acceleration due to gravity if the mass of the earth was twice as large and its radius half what it is now. आपण काय केलं, एक वेगळं ग्रॅव्हिटेशन म्हणजे ही जी हाफ रेडियस केलेली अर्थ आहे हिचं जे ग्रॅव्हिटेशन आहे ते g1 कन्सिडर केलं. लेट दिस इज बी g1. ओके, आता हिचं मास काय घेतोय आपण, लेट द मास ऑफ दिस अर्थ बी m. वी हॅव g इज इक्वल टू gmm अपॉन r स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे gm अपॉन r स्क्वेअर. इन द प्रिव्हियस concept we have seen that gravitational acceleration is gm upon r square. आपण बघितलं ते. Call it as equation number 1. इथे m म्हणजे काय आहे, m is the mass of this original earth. ओके, m म्हणजे ह्या अर्थचं मास आहे आणि r म्हणजे याचं रेडियस आहे. ओके,